मित्रांनो, आजची कथा प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मोठी स्वप्ने पाहिली आहेत. जर तुम्ही लहान गावातून मोठं होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विकास एका छोट्याशा गावात राहत होता. त्याच्या घरात वीज देखील अनेकदा नसायची. वडील शेतमजूर होते आणि आई घरकाम करायची. गावातील बहुतेक मुलं 10वी नंतर कामाला लागायची. पण विकासचं स्वप्न वेगळं होतं. त्याला शहरात जाऊन मोठं व्हायचं होतं. 10वी मध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर तो पुण्याला आला. शहरातील जीवन त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. त्याला इंग्रजी नीट येत नव्हतं. कपडे साधे होते. त्यामुळे अनेक जण त्याची थट्टा करायचे. एकदा तर वर्गात एका विद्यार्थ्याने म्हटलं, "गावातून आला आहे, हा काय मोठं करणार?" हे ऐकून विकासला खूप वाईट वाटलं. पण त्याने हार मानली नाही. दिवसा कॉलेज आणि रात्री पार्ट टाइम नोकरी. त्याचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला होता. कधी-कधी जेवणासाठीही पैसे नसत. पण त्याने अभ्यास सोडला नाही. 4 वर्षांनी त्याने पदवी पूर्ण केली. नोकरीसाठी अनेक मुलाखती दिल्या. सुरुवातीला अनेक ठिकाणी नकार मिळाले. पण तो प्रयत्न करत राहिला. अखेरीस त्याला एका कंपनीत संधी मिळाली. तिथेही त्याने मेहनतीने सर्वांची मने जिंकली. वर्षानुवर्षांच्या कष्टानंतर तो त्या कंपनीचा व्यवस्थापक बनला. एक दिवस तो आपल्या गावात परतला. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक आता त्याचा अभिमान बाळगत होते. विकासने गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू केले. तो म्हणाला, "मी जर इथून शहरापर्यंत पोहोचू शकलो तर तुम्हीही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता." मित्रांनो, या कथेतला धडा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा जन्म कुठे झाला यापेक्षा तुमची स्वप्ने किती मोठी आहेत हे महत्त्वाचे आहे. परिस्थिती कठीण असू शकते, पण जिद्द आणि मेहनत तुम्हाला कुठेही पोहोचवू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पहा आणि त्यासाठी रोज मेहनत करा. कारण यशाचा मार्ग नेहमी संघर्षातूनच जातो.